कोल्हापूरमधील विमला गोयंका इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आज मोठा गोंधळ पाहायला मिळाला। 11 फेब्रुवारीपासून 12वीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे। याचं हॉल तिकीट आज विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलं। मात्र परीक्षा फॉर्मवर नमूद केलेले विषय आणि हॉल तिकीटवर असलेले विषय यामध्ये तफावत आढळून आली आहे। कम्प्युटर सायन्सच्या जागी मराठी आणि भूगोल, जीवशास्त्राच्या जागी गणित आणि गणितच्या जागी जीवशास्त्र असं हॉल तिकीटावर आढळून आलंय। ज्या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला होता, ज्या विषयाची निवड केली होती, त्याऐवजी महाविद्यालयानं परीक्षा फॉर्मवर परस्पर खाडाखोड करून विषय बदललेत असा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केलाय। या प्रकारामुळे वर्ष वाया जाणार या भीतीनं अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना गहिवरून आलं। या प्रकाराबाबत विद्यार्थी आणि पालकांनी आज कॉलेजच्या प्राचार्यांना याविषयी जाब विचारत धारेवर धरलं। फक्त विषयाबाबतच गोंधळ नाही तर हे तिकीटच बोगस असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केलाय। कारण यावरील QR कोड स्कॅन होत नाही। जवळपास 250 विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत होते। त्यापैकी 175 विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर विषय बदलल्याचं आढळलंय, तर 75 विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्मच महाविद्यालयाकडून भरले नसल्याचं समोर आलंय। माझं नाव मानसी वळंजू, मी विमला गोयंकामध्ये 11वी 12वी स्टडी करत आहे। आम्ही इथे ॲडमिशन CS आहे म्हणून घेतलं होतं आणि आम्हाला विश्वासाने सांगितलं पण होतं की इथे CS आहे, आम्हाला CSला अप्लाय केलं आहे म्हणून आम्ही पण आणि CS मिळेल पण, आणि आम्हाला 2 वर्ष CSचे सर शिकवत पण होते। पण आज आम्हाला 8 तारीख आहे, आज आम्हाला हॉल तिकीट दिलं आहे। 11 तारखेला आमचा पहिला पेपर आहे। एकतर एवढ्या लेट हॉल तिकीट दिलं आहे, सेंट ऑफ ठेवून हॉल तिकीट दिलं आहे आणि ते पण चुकीचे सब्जेक्ट्स टाकलेत। CS न टाकता जॉग्रफी आणि मराठी टाकले। त्याचा आम्ही 2 वर्ष एकदा पण स्टडी नाही केला आहे आणि फेक साईन केले, साईन पण आम्हाला टाकली नव्हती आणि एक मुलांचे तर फोटोज वेगळे आहेत, नेम्स वेगळे आहेत, सब्जेक्ट्स बदलले आहेत। मॅथ्सच्या बदली बायो टाकलं आहे, बायो टाकल्यामुळे त्यांचा नीट पण त्यांना देता येणार नाही आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांनी या सगळ्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केलाय। 2 दिवस परीक्षा राहिली असताना आता पोरगा कसा परीक्षा देणार आहे आणि कसा अभ्यास करणार आहे? वर्षभर ज्या पोरांना अभ्यास केलेला आहे कॉम्प्युटर सायन्सचा, आज अचानक त्याला तसा कळालं की 2 विषय त्याचे बदललेले आहेत। त्यानं कसं परीक्षेला सामोरं जायचं? होणाऱ्या नुकसानाला कोण जबाबदार? शिक्षण संस्था चालवली कशी आणि ह्या प्रिन्सिपलनं सही कशी केली तर रिसिटवर, हे स्टेट बोर्डचं काम असल्यावर याला कागदपत्र कशी असतात, काय असतात, त्यांनी मुलांच्या सुद्धा डुप्लिकेट सह्या मारलेल्या आहेत। एकही रिझल्ट दिलेला नाही, प्रॅक्टिकल चुकीचे दिलेले आहेत आणि याची कल्पना प्रिन्सिपलला पण नाही, जर शाळेला नाही तर असला आंधळा कारभार चालवून तुम्ही एवढी मोठी संस्था चालवताय कशाला? आणि जर मी आत्ताच सांगते, माझ्या पोरीला जर काही कमी जास्त झालं, सगळ्यात जास्त उद्रेक माझा होईल। मला एकच मुलगी आहे आणि त्या मुलीला काय झालं तर मी कुणालाही सोडणार नाही, अजिबात नाही। कारण आत्ता सध्या तिची मानसिकता पूर्ण ढासळलेली आहे। आमचे काहीतरी स्वप्न आहेत, स्वप्न राहू दे। माझी मुलगी मला व्यवस्थित जिवंत मिळाली तरी मी माझं नशीब समजते। बोर्डाच्या परीक्षा 10 वेळा देईल पण पोरीला काय झालं तर मी कुणाला सोडणार नाही। महाविद्यालयाकडून कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही। HSC बोर्डाला याबाबत सूचित करून ज्या काही चुका झाल्या आहेत त्या कळवून दुरुस्ती करून हॉल तिकीट देऊ असं आश्वासन देण्यात आलंय। यासह ज्यांचे फॉर्म भरलेले नाहीत त्यांचे सुपर लेट फी भरून फॉर्म भरले जातील अशी ग्वाही देण्यात आली आहे। आज रिसीट देताना हे पालक असं म्हणतात की त्यांना या विषयाची कल्पना दिली नव्हती, त्यामुळे त्यांना हातात रिसीट मिळाल्यानंतर विषय बदल दिसत आहेत, जे अगदी बरोबर आहे की त्यांचं त्याच्यामुळे त्यांना हे अचानक आहे। सेम मलाही हे आज अचानक आहे की ह्याची ह्या एवढ्या पालकांना काहीही कल्पना नाही आहे। म्हणजे मी सर्वांची त्या आधी माफी मागून सांगते की खरंच ह्याची कल्पना नाही। तर महाविद्यालयाकडून लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतर या सगळ्या प्रकाराची चौकशी करून कार्यवाही केली जाईल। यामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये या दृष्टीनं प्रयत्न केला जाईल असं HSC बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलंय। वास्तविक या महाविद्यालयाचे अनेक अकॅडमीसोबत टायअप आहेत। यासह महाविद्यालयाला कम्प्युटर सायन्स या विषयाची मान्यताच नाही, मग त्याचे वर्ग घेतलेच कसे असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय।